चला मग माझ्या 11वीच्या मोदकांनो, ॲक्च्युली विषय असा आहे की माझ्या मोबाईलला थोडा प्रॉब्लेम येतो आहे. त्याच्यामुळे मला झूम लेक्चर्सला प्रॉब्लेम येतो आहे, झूम किंवा गुगल मीटला. तर तो प्रॉब्लेम 2 दिवसात सॉल्व्ह होईल असं मला वाटतं आहे. तर तोपर्यंत आपण एकतर माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवरून झूम लेक्चर्स घेऊ, अदरवाईज असे मी व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला पाठवेल. अनायसे जेव्हा आपण द सॉवर ही कविता चालू केली, त्या द सॉवर या कवितेत आपल्याला एक रायटिंग स्किलचा पॉईंट आला होता. तो कसला? आपल्याला एक लेटर लिहायचं होतं, कंप्लेंट लेटर. ते कोणाला लिहायचं होतं? एडिटर ऑफ द न्यूजपेपरला. म्हणजे काय तर रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला आपण कंप्लेंट करतो, पण त्या कंप्लेंटचा काहीही उपयोग होत नाही. तेव्हा आपण मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतो. आणि जर का मीडियानेही ॲक्शन घेतलं नाही की मग आपण रस्त्यावर उतरतो, आंदोलनं करतो वगैरे वगैरे, हे की नाही? सेम तसंच इथे आपण काय करणार आहोत? अजून एक लेटर लिहिणार आहोत. पण हां, ते जसं तुम्ही एडिटरला लिहिलं होतं न्यूजपेपरच्या, तसं हे लेटर आपण लिहिणार आहोत डायरेक्टली रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्सला. म्हणजे ज्या डिपार्टमेंटकडची चुकी आहे त्या डिपार्टमेंटला आपल्याला हे लेटर लिहायचं आहे. ओके, चलो मग. आता मी तुम्हाला काय बोलली होती की तुम्हाला लेटरचा जो फॉर्मॅट आहे, एक लेटर पाठ कराल तर सगळ्या लेटरसाठी ते उपयोगात येईल. मग बघा, सेम तशीच गोष्ट आहे इथे की तुम्ही एकदा लेटर पाठ करा, ते तुम्हाला सगळ्या लेटर्ससाठी उपयोगात येईल. बघा, आपण कंप्लेंट लेटर पाठ केलं होतं, ते आपण तेव्हा एडिटरला लिहिलं होतं. आता तेच लेटर आपण लिहिणार आहोत एका डिपार्टमेंटला. पाणी खूप कमी येतं आहे आपल्या एरियामध्ये, कमी जास्त येतं आहे, कधी येतं कधी नाही येते. सो याच्यामुळे आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स होत आहेत. मग आपण त्याच्यासाठी कंप्लेंट लेटर लिहिणार आहोत. एक साधासुद्धा नमुना दिला आहे, एक छोटासा नेटवरून काढला आहे. तो नमुना मी एडिट केला आहे. ओके, मग बघा, लेटरची सुरुवात XYZ राम निवास रहीमनगर असं आपण म्हटलं होतं सेंडरचा ॲड्रेस आपल्या आधीच्या लेटरमध्ये, हे की नाही? आता या लेटरमध्ये बघा ॲड्रेस कसा आहे. XYZ म्हणजे आपलं नाव, 8G सोनी अपार्टमेंट, हेवन कॉलनी, MG रोड, धारावी, मुंबई डॅश 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 डॅश. बघा, हे लेटर मी नेटवरून काढलं होतं, जस्ट एडिट केलं आहे त्याला. सो हे लेटरचा ॲड्रेस होता सेंडरचा. त्यानंतर आपण डेट लिहिली, 13 फेब्रुवारी 2020. बघा, डेटचा फॉर्मॅट हा असाच ठेवायचा. डेटचा फॉर्मॅट प्लीज चेंज करू नका. ओके, डेटचा फॉर्मॅट हा असाच असला पाहिजे. म्हणजे 13 फेब्रुवारीचं फुल स्पेलिंग, पूर्ण स्पेलिंग लिहायचं, कॉमा करून 2020 लिहायचं. बरं, आपण हे लेटर लिहितोय कोणाला? आपण हे लेटर लिहितो आहे द सब इंजिनियरला. बघा, आपल्याला पोस्ट माहिती असतील तर आपण त्या पोस्ट लिहू शकतो. पण जर का आपल्याला पोस्टच माहिती नाही आहे तर मग आपण कसं लिहिणार आहे लेटर? हे की नाही? आमच्या एरियात पाणी कमी जास्त येतं आहे, व्यवस्थित येत नाही आहे. कोणाला लेटर लिहावं हे जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय लिहिणार? फक्त द ऑफिसर. तुम्ही काय लिहिणार? द ऑफिसर. पण इथे आपल्याला द ऑफिसर नाही, मला माहिती होतं म्हणून मी सांगितलं द सब इंजिनियर. महाराष्ट्र स्टेट वॉटर सप्लाय बोर्ड. महाराष्ट्र स्टेट वॉटर सप्लाय बोर्ड. हे जे पर्टिक्युलर नावं होते ते मला माहीत होते, म्हणून मग ती मी लिहिले अशातली गोष्ट. किंवा मग नेटवरून काढलं आहे ना, सो दिलेलं होतं नेटवर. दादर मुंबई 400021. मग आपण काय लिहिलं असतं रे आपल्या नाशिकसाठी? द ऑफिसर नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि खाली नाशिक डॅश 0905. तुम्हाला जे वाटतं ते लिहा. एकतर पूर्ण पिनकोड माहिती असेल तर पूर्ण लिहा, अदरवाईज फक्त लास्टचे 3 कॅरेक्टर्स किंवा लास्टचे 2 कॅरेक्टर्स लिहायचे. म्हणजे 009, 001 असं लिहू शकतात तुम्ही. तुम्हाला माहिती का 422 असतो आपल्याकडे स्टार्टिंगला? जर का माहिती असेल तर 422 009 लिहा, अदरवाईज तुम्ही काय कराल? डायरेक्ट 09 किंवा 009. द ऑफिसर नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन नाशिक 09. डिअर सर, तुम्ही ते डिअर सरच्या ऐवजी काय म्हणू शकता अजून? रिस्पेक्टेड सर. पुढे सब्जेक्ट, कंप्लेंट अगेन्स्ट द इररेग्युलर वॉटर सप्लाय. कंप्लेंट कशाबद्दल आहे? इररेग्युलर वॉटर सप्लाय. त्याच्यापुढे तुम्ही इथे टाकू शकले असते इन अवर एरिया. इन अवर एरिया. कंप्लेंट अगेन्स्ट इररेग्युलर वॉटर सप्लाय इन अवर एरिया. आमच्या एरियामध्ये इररेग्युलर वॉटर सप्लाय आहे, त्याच्याबद्दल कंप्लेंट करायची आहे. एक मिनटं,
मी हे लेक्चर इथेच एंड करते आहे, कारण ह्याची ऑडिओ रेकॉर्ड होते आहे की नाही हे ॲक्च्युली मला नाही समजलं रे मला. ठीक आहे ठीक आहे, काही नाही मी करते रेकॉर्ड. कंटिन्यू करते मी. चलो पुढे आहे नेक्स्ट पॅराग्राफ करायचा आहे तेव्हा आपण एक ओळ सोडणार, पण ते आय जो आहे ना तो पुढे नाही लिहायचा ना का, स्टार्टिंगपासूनच लिहायचं डायरेक्ट लाईनला आपल्या समासाला चिटकून. आय विश टू ब्रिंग टू युअर नोटीस, माझी इच्छा आहे तुमच्या लक्षात आणून द्यायची. आय विश टू ब्रिंग टू युअर नोटीस द प्रॉब्लेम ऑफ इररेग्युलर वॉटर सप्लाय. कसला प्रॉब्लेम? द प्रॉब्लेम ऑफ इररेग्युलर वॉटर सप्लाय इन अवर एरिया. मला तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे प्रॉब्लेम. कसला प्रॉब्लेम? तर इररेग्युलर वॉटर सप्लायचा. कुठे? इन अवर एरिया. रेग्युलर पाण्याचा प्रॉब्लेम सप्लायच नाही आमच्या एरियामध्ये. वी आर फेसिंग लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स ड्यू टू दिस. आणि याच्यामुळे, ड्यू टू च्यामुळे, दिस म्हणजे हा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम जो आहे ना ह्याच्यामुळे आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आहेत. वी आर टोटली 500 फॅमिलीज रिसाइडिंग हिअर, किंवा वी आर टोटली 500 फॅमिलीज रिसाइडिंग इन अवर लोकॅलिटी. आम्ही आमच्या या लोकॅलिटीमध्ये जवळजवळ 500 फॅमिलीज राहतो. वी हॅव बीन गेटिंग व्हेरी इररेग्युलर वॉटर सप्लाय सिन्स द लास्ट 3 months इन अवर लोकॅलिटी. आम्हाला जवळजवळ वी हॅव बीन गेटिंग आम्हाला मिळत आहे व्हेरी इररेग्युलर वॉटर सप्लाय, अगदी कमी आणि कधी मिळतं कधी नाही मिळतं असा वॉटर सप्लाय, सिन्स द लास्ट 3 months इन अवर एरिया किंवा इन अवर लोकॅलिटी. लास्ट 3 months म्हणजे मागच्या 3 महिन्यापासून आम्हाला इथे पाणी मिळायला प्रॉब्लेम होतो आहे. बिकॉज ऑफ लेस वॉटर सप्लाय there is a growing instance of disputes among our local people. म्हणजे आमच्या लोकांमध्येच भांडणं होत आहेत, डिस्प्यूट्स होत आहेत. बघा का, बिकॉज ऑफ लेस सप्लाय ऑफ वॉटर, पाण्याचा कमी प्रमाणात येणारा पुरवठा. देर इज अ ग्रोईंग इन्स्टन्स घटना वाढतायत. इन्स्टन्स म्हणजे घटना वाढता आहेत. कसल्या? ऑफ डिस्प्यूट्स, वादाच्या. डिस्प्यूट्स म्हणजे वाद. अमंग अवर लोकल पीपल, आमच्याच लोकांमध्ये एकमेकांमध्ये भांडणं होत आहेत. कशामुळे? तर पाण्याचा सप्लाय कमी आहे त्याच्यामुळे. तुम्ही इथे अजून एक लाईन टाकू शकतात की वॉटर टँकर इज व्हेरी कॉस्टली फॉर अस, हे की नाही. वॉटर टँकर हे आपल्यासाठी कसे असतात? कॉस्टली असतात. स्पेशली वुमेन आर फेसिंग लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स लाईक अनहायजीन. बघा, स्पेशली ज्या स्त्रिया असतात त्यांना पाण्याशी खूप काम असतं आणि त्यांनाच खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहे ड्यू टू इररेग्युलर वॉटर सप्लाय. पाण्याचा सप्लाय व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत. लाईक अनहायजीन म्हणजे काय? अस्वच्छता. म्हणजे बघा, तुम्ही ह्या पूर्ण लेटरमध्ये फक्त कंप्लेंट अगेन्स्टच्या पुढे इररेग्युलर वॉटर सप्लाय हे 3 शब्द चेंज केले. आय विश टू ब्रिंग टू युअर नोटीसवाला प्रॉब्लेम आहे ना, लाईन आहे ना, त्यामध्ये पण तुम्ही तिथे काय होतं, फार्मर्सचा प्रॉब्लेम होता, इथे इररेग्युलर वॉटर सप्लाय एवढी लाईन चेंज केली. मधला हा पॅराग्राफ चेंज होईल. हा जो पॅराग्राफ आहे ना, हा वाला, बघा हा वाला, एक मिनटं. बघा, हा जो आपला पॅसेज आहे ना, हा वाला जो पॅसेज आहे ना, हा फक्त तुम्हाला बदलायचा आहे. बाकी सगळंच्या सगळं काय राहणार आहे? सेम टू सेम राहणार आहे. म्हणजे तुमच्या कोणत्या गोष्टी चेंज होणार आहेत? बघा, कंप्लेंट अगेन्स्ट इररेग्युलर वॉटर सप्लाय, आहे की नाही. म्हणजे तुम्हाला कंप्लेंट अगेन्स्ट इररेग्युलर वॉटर सप्लाय चेंज करायचा आहे. त्याच्यानंतर इथे प्रॉब्लेम ऑफच्या पुढे तुम्हाला हा प्रॉब्लेम पुन्हा इथे चेंज करावा लागेल. त्याच्यानंतर हा पॅराग्राफ चेंज केला की बाकी सगळं काही सेम टू सेम. आफ्टर अवर कंटिन्युअस कंप्लेंट्स टू द डिपार्टमेंट. आम्ही डिपार्टमेंटला खूप साऱ्या कंप्लेंट केल्या. एक कंप्लेंट नंतर इथे डिपार्टमेंट नंतर इथे कॉमा पाहिजे होता का. हे बघा, डिपार्टमेंट नंतर काय हवा होता? कॉमा हवा होता. पेन कुठे? पेन आहे बघा, इथे कॉमा हवा होता. कॉमा दिसतोय का? हा कॉमा दिसतोय का तुम्हाला? हा बघा, हा कॉमा आहे. ठीक आहे. आफ्टर अवर कंटिन्युअस कंप्लेंट्स टू युअर डिपार्टमेंट, there is no any action taken, there is no any reply from your side.
तुमच्या साईडकडनं तुमच्याकडून काहीही रिप्लाय मिळत नाही आहे. इफ द ॲक्शन विल नॉट बी टेकन, जर का ॲक्शन काहीही घेतली गेली नाही, वी विल हॅव टू टेक अनदर स्टेप. मग आम्हाला काहीतरी वेगळी स्टेप घ्यावी लागेल, आम्ही काहीतरी वेगळं पाऊल उचलू, कारण तुम्ही आमच्याकडे लक्षच देत नाही आहात. आम्ही खूप सारे कंप्लेंट्स केल्या पण तुमचा काही रिप्लायच नाही आहे. सो यू आर रिक्वेस्टेड टू टेक क्विक अँड प्रॉम्प्ट ॲक्शन. म्हणून तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करतो की त्वरित आणि प्रॉम्प्ट अशी ॲक्शन घ्या. अँड लुक इन टू द मॅटर ॲज पॉसिबल सून. आणि आमच्या मॅटरमध्ये लवकरात लवकर लक्ष घाला. थँक्यू इन ॲडव्हान्स. युअर्स फेथफुली XYZ. असं हे आपलं होतं छानसं छोटंसं लेटर. हे होतं कंप्लेंट लेटर. तुम्ही आता हे लेटर पण काय करणार, लिहिणार. तुमच्या रायटिंग स्किलच्या वहीमध्ये हे दोन्ही लेटर्स आले पाहिजे. ओके. पण बघा का, हे लेटर तर तुम्ही लिहायचं आहे. हे कसलं होतं, इररेग्युलर वॉटर सप्लायचं होतं. आता तुम्ही सगळे मला एक लेटर लिहून दाखवणार आहात. उद्या तुम्हाला हा होमवर्क आहे. इनसफिशियंट बस सप्लाय. इनसफिशियंट बस सप्लाय म्हणजे तुम्ही उद्या लेटर कोणतं लिहून देणार आहात मला, इनसफिशियंट बस सप्लाय. तुमच्या एरियामध्ये बस सप्लाय कसा आहे, इनसफिशियंट आहे. त्याच्याबद्दल तुम्ही मला लेटर लिहून दाखवणार आहात. ओके. आता मी हे सेशन करते आहे एंड आणि तुम्हाला अजून एक रेकॉर्डिंग पाठवते आहे. मग काय कराल तुम्ही आता, हे एकीकडे ऐकाल आणि लगेच लिहाल. आणि लगेच तुम्हाला जर का काही डाऊट येत आहेत की मॅम मला हे समजत नाही आहे, तर तुम्ही मला सांगा. बघा, लेटरमध्ये आपल्याला काहीच चेंज करायचं नव्हतं. तुम्ही चेंज काय करणार, तर तुम्ही चेंज करणार इथे नेहमी हे जे आहे ना, द सब इंजिनियर वगैरे, हे नाव आपलं चेंज होणार दरवेळेस. किंवा मग तुम्ही तिथे द ऑफिसर टाकू शकतात. हे नाव आपलं चेंज होणार. कारण बघा, बसचं कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही वॉटर बोर्डला नाही करणार, MSCBला बस डेपोला कंप्लेंट कराल की नाही. मग ही गोष्ट पण चेंज होईल. बाकी सगळंच्या सगळं तुमचं सेम टू सेम आहे. आपल्याला चेंज करायची काही गरज नाही आहे. सो बघा, हे लेटर ऐका आणि तुम्हाला समजलं नाही समजलं मला लगेच सांगा, म्हणजे मी तुम्हाला लगेच त्याच्यावर व्हिडिओ बनवून पाठवते. ओके.